हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज मी तुमच्यासोबत सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंतची रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि उठल्यानंतर ना मस्त असे घरातले सगळे दरवाजे आणि खिडक्या काढल्या आहेत, कारण फ्रेश जी हवा असते ती हवा आत येते. आणि बराच वेळ बाल्कनीत थांबले, कारण मला सकाळची जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असते ती मला स्वतःमध्ये घ्यायला आणि या बाल्कनीत थांबायला बराच वेळ आवडतं. त्यामुळे बराच वेळ बाल्कनीत थांबल्यानंतर ना आत आले, कारण मला ब्रशही करायचा होता, कारण माझा 6 ते 7 योगा क्लासही असतो. त्यामुळे मला सगळं पटापट आवरायचं होतं. जी काय माझी रुटीन आहे मी तुमच्यासोबत सगळी शेअर करते. माझी रुटीन आवडली असेल, माझे व्लॉग्स आवडत असतील तर व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मस्त असं ब्रश करते, कारण सकाळी सकाळी ना फिरत फिरत ब्रश करायला मला खूप आवडतं आणि तसं तर बाल्कनीत फिरायला तर खूप आवडतं ब्रश करत करत. पण आता काय झालं ना, तिथं बाहेर पाल होती आणि खूप मोठी पाल होती, त्यामुळे मला खूप भीती वाटते बाबा. म्हणजे मला खूप किळसही येते आणि घाण वाटतं आणि भीती पण वाटते, त्याच्यामुळे नको वाटतं. मस्त अशी माझा ब्रश झाल्यानंतर फ्रेश झाले. सकाळी उठल्या ना मी चेहऱ्यावरती थंड पाणी मारून घेते, कारण हे माझं उठल्यानंतरचं एक रुटीन ठेवलेलं आहे मी, की उठल्यानंतर जे काही रात्री क्रीम्स वगैरे आपण नाईट क्रीम वगैरे लावतो ना, त्या सगळ्या आपण जे काही ऑइल सिक्रेट होतं रात्रीतून ते सगळं निघून जावं, त्यासाठी मी सकाळी थंड पाणी मारून घेते. आणि बरेच जण बर्फसुद्धा लावतात, पण मी थंड पाणी मारते. त्यानंतर फ्रेश झाले, त्यानंतर किचनमध्ये आले आणि रात्रीचे जे काही भांडे घासलेले होते ना ते सगळे लावून घेतले. आणि त्यानंतरचं माझं कंपल्सरी काम असतं की किचन वाटा पुसून घेणे, कारण जे काही रात्री आपण स्वच्छ करून झोपलेलंच असतो, पण कॉक्रोचेस किंवा छोट्या मोठ्या किड्या मुंग्या काही आलेलं असते तर स्वच्छ करणं हे माझं मॅन्डेटरी काम आहे. मला सवयच लागलेली आहे ती. त्यानंतर स्वतःसाठी गरम पाणी करायला ठेवलं आणि ना अगस्तेसाठी मला दूधही गरम करून ठेवावं लागतं, कारण मी जेव्हा योगाला जाते तेव्हा तो मध्यंतरी उठला तर ओमकेश त्याला ते दूध देऊ शकतात आणि तो ते थंडही होऊन जाईल, म्हणून मी सकाळी आधी त्याचं दूध गरम करायला ठेवते. आणि काय झालं माहिती आहे का, फ्रीजचा माझ्या दरवाजा म्हणजे फ्रीजरचा दरवाजा तुटलेला आहे, त्यामुळे जे काही बर्फ आहे ना ते सगळा बर्फ म्हणजे जे थंड हवा असल्यासारखी ती सगळी बाहेर येते. आणि या दुधाचा अक्षरशः बर्फ झालेला होता, इतका बर्फ, घट्ट बर्फ झालेला होता. भाज्यासुद्धा माझ्या खूप खराब होत आहेत. तुमच्याकडे काही ऑप्शन असेल तर मला खरंच कमेंट करून सांगा. फ्रीज तर मी नाही बदलू शकत, कारण फ्रीजला 2-3 वर्ष झालेले आहेत आणि नाही बदलू शकत. त्याच्यामुळे म्हटलं नाही, आता आपल्याला काहीतरी ऑप्शन बघावं लागेल. तसं ॲमेझॉनवरती मी दरवाजे पाहिलेले आहेत, बघू आता एखादा घ्यावंच लागणार आहे, किंवा सर्व्हिस सेंटरला कॉल करून त्या लोकांना दाखवून घ्यावं लागेल एकदा फ्रीज. दुसरा काही ऑप्शन असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अगस्टसाठी दूध गरम करायला ठेवलं आणि मी इकडे माझ्यासाठी गरम पाणी घेते, गरम म्हणजे कोमट पाणीच घेते. त्यात 1 चमचा मध टाकला आणि थोडंसं ते मिक्स करून प्यायला घेतलं. आणि सकाळची हा जो क्षण आहे ना तो मला खरंच खूप घालवायला आवडतं, कारण या मोमेंटने मला बुक्स वाचायलासुद्धा आवडतात, पण सध्या होत नाही आहे. पण मस्त असं माझं एन्जॉय करत पाणी पिलं, थोडा वेळ निवांत बसले. सकाळचं ना बाल्कनीत थांबणं आणि निवांत बसणं हे मला खूप आवडतं. त्यानंतरचं जे काही माझं मॅन्डेटरी काम असतं की आपले बाहेरचं जे काही दरवाजाच्या बाहेरची जी काही जागा असते, चौकट असते, स्वच्छ झाडून घेणे, पुसून घेणे, घर झाडून घेणे, कारण हे माझं नित्यक्रम आहे की योगाला जाण्याच्या आधी मी घर सगळं झाडून घेते आणि आल्यानंतर मग मला लेट नाही होत, नाहीतर आल्यानंतर घर झाडून पुसून घ्यायला मला खूप उशीर होतो. त्याच्यामुळे मी योगाला जाण्याआधी हे सगळे कामं आटपून जाते. त्यानंतर स्वतःही फ्रेश होते, कारण झाडू वगैरे काढल्यामुळे एक तर घाम आलेला असतो आणि धूळही बसलेली असते, त्यामुळे स्वतः असे छान फ्रेश होऊन गेले. आणि सध्या ना मी फॉक्सटेलचं फेसवॉश वापरते. 1-2 दिवस मला सूट नाही झालं, थोडे पुरळ आले होते चेहऱ्यावरती, पण आता चांगलं सूट होतं आहे. सो तुम्हीसुद्धा घेऊ शकता आणि चेहरा पण खूप क्लीन निघतो आहे. त्यानंतर छान योगाचा ड्रेस घातला, ड्रेस चेंज करून घेतला आणि दुसरा ड्रेस घातला. त्यानंतर केस वगैरे विंचरले, स्वतःही फ्रेश झाले. सगळं रेडी व्हायला वेळ लागतो, 5 ते 10 मिनटं लागतातच रेडी व्हायला. सो सगळं फ्रेश झाल्यानंतर, आणि खरं सांगू का, योगासुद्धा तुमच्या जवळपास कुठे असेल ना तर नक्की जॉईन करा. मी ना ऑनलाईन योगा करायचे, पण ऑनलाईन योगा मला काही एवढा जमायचा नाही. म्हणजे कंटाळा करायचे, उठायचाच कंटाळा करायचे, किंवा योगामध्ये मध्येच बंद करून टाकायचे, कारण एक तर कंटाळा यायचा. आणि जेव्हापासून मी ऑफलाईन स्टार्ट केले ना तेव्हापासून खरंच खूप बरं वाटतं आहे, कारण आपल्यासोबतही भरपूर साऱ्या बायका असतात त्यांचं बघूनही इन्स्पिरेशन मिळतं, एक तर कॉन्फिडन्स वाटतो आपल्यामध्ये.
आणि आपल्याला मोटिवेटसुद्धा होतं. त्यानंतर योगाचे काही आपल्या टीचर्स असतात ते सुद्धा एकदम छान शिकवतात आणि आमच्या ज्या टीचर्स आहेत ते रामदेव बाबाचं शिकवतात. सो इतकं छान मेडिटेशन वगैरे वाटतं ना, खरंच खूप मस्त वाटतं आणि खूप फ्रेश वाटतं. योगामुळे चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लोसुद्धा येतो आहे. खरं सांगू ना, कॉस्मॅटिक वापरून इतका ग्लो येणार नाही, खरंच योगामुळे ग्लो येतो आहे. गेली 1 महिना झाला मी योगा करते आहे, त्यामुळे माझ्या या एक्सपिरियन्सवरून मी सांगते की खरंच चेहऱ्यावरती ग्लो येतो आहे. मला पाठीचा सुद्धा त्रास होत होता, पाठीचा त्राससुद्धा माझा कमी झाला आहे, बऱ्यापैकी कमी झाला आहे. असा ऑलमोस्ट सगळाच कमी झाला आहे असं नाही आहे, बऱ्यापैकी कमी झाला आहे. म्हणजे खूपच त्रास होत होता पाठीचा, पण आता कमी झाला आहे बऱ्यापैकी. एवढा काही त्रास होत नाही आहे जेवढा मागे व्हायचा तेवढा. आणि छान असं फ्रेशही वाटतं सकाळी सकाळी योगा केलं की. तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या जवळपास कोणी योगा घेत असेल ना तर नक्की योगाला जा. त्यानंतर छान फ्रेश होऊन योगाला गेली आणि योगाला जाताना पाणी बॉटल, एक रुमालसुद्धा तुमच्याजवळ ठेवा. पाणी बॉटल तर मॅन्डेटरी आहे आपल्यासोबत ठेवणं, त्यामुळे पाणी बॉटल ठेवा. आणि सकाळचा योगा, सकाळचं वातावरण खरंच खूप फ्रेश वाटतं. नक्की जॉईन करा आणि जॉईन केलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. एक जण जरी माझं योगाला मी जाते हे पाहून जरी इन्स्पिरेशन झालं किंवा कोणी योगा जॉईन केला तरी मला त्याचं फळ मिळेल. सो नक्की योगा जॉईन करा. छान फ्रेश झाले आणि मस्त योगाला गेले, कारण 6 ते 7 माझा योगाचा टाईम असतो. त्यानंतर मस्त योगावून तिथे काही शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून शूट काही केलं नाही. आणि घरी आल्यानंतर बघा मला किती घाम आला, इतका घाम आलेला होता तरी बऱ्यापैकी घाम मी पुसला. आणि पुसताना मला अचानक आठवले की नाही आपल्याला शूटसुद्धा करायचं आहे, म्हणून मग मला आठवते की मला किती घाम आला आहे. त्यानंतर फ्रेश झाले, आंघोळ केली, घर पुसून घेतलं आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली. आणि रात्री जे काही स्मूदीसाठी आमच्यासाठी भिजवून ठेवलं होतं सगळं, आम्हाला दोघांनाही स्मूदी बनवून घेतली. कधीतरी मी या स्मूदीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन, नक्की शेअर करेन. त्यानंतर ना आज डोसे बनवायचे होते ब्रेकफास्टसाठी, त्याचीसुद्धा मला तयारी करायची होती. तर मस्त असं आणि आज माझ्याकडे खजूर अवेलेबल नव्हते म्हणून मी मध ॲड केला त्याच्यात आणि मध टाकून घेतला. तुम्हीसुद्धा खजूर किंवा मध टाकू शकता. त्यानंतर मला आता डोसेसुद्धा बनवायचे होते. आणि आजची माझी ही सकाळची रुटीन तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ही असते माझी सकाळची सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंतची रुटीन. त्यानंतर नाश्त्याला तयार केली, कारण अगस्ती उठला होता आणि त्याला मला गरम गरम डोसे द्यायचे होते, त्यामुळे माझं सांबार, चटणी आणि बटाट्याची भाजी बटाटे लावलेले होते, सो बटाट्याची भाजी करायची होती. चला, आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा. बाय.